वेलकम टू अवर चॅनल फूड वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी. तर आपल्याकडे काय काय पदार्थ आहे तर मी तुम्हाला सांगते. तर त्याच्या पहिले तर मी आज स्वतः भाजी बनवते आहे. ती माझी पहिली कुकिंग आहे. तर मला माझ्यासोबत एक गाईड पण आहे जी माझी आहे मम्मी. तर मी आता तुम्हाला सगळे पदार्थ दाखवते की ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर 1 चम्मच आपल्याकडे तेल आहे, 2 कांदे आहेत बारीक चिरून घेतले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या आहे एकदम बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. तुम्ही या शेप मध्ये पण ठेवू शकतात, असे ठेवले तरी पण चालेल. एक खवलेला नारळ आहे, चवीनुसार मीठ. जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. आणि आपली मेन वस्तू जी आहे भेंडीची भाजी. तर आपण आता जी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता आपण रेसिपीकडे जाऊया. तर तुम्ही लहान असाल तर गॅसला हात लावू नका. जर तुमच्यासोबत मोठे असतील तरच गॅसला हात लावा. जर मी 10 वर्षाच्या पुढे आहे म्हणून मी आता गॅस ऑन करू शकते, पण मी केला नाहीये. सो आता आपण गॅस स्टोव गरम केलेला आहे, गरम झालेला आहे टोप. आणि आता आपण टाकणार आहे आपली पहिला पदार्थ जो आहे तेल. पहिलं साहित्य तेल. तर आपण थोडंसं कमी करू गॅस आणि टाकून देऊ. हळू टाकायचं आहे. पूर्वीची ही फर्स्ट रेसिपी आहे. सो ते असं तडतड होते. तर कधी पण आपला हात भाजू शकतो. तर हात लांब ठेवायचा आहे. आपण पण लांब उभं राहायचं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. तर आपण आता फुल स्पीड वरती गॅसला केला आहे. तुम्ही बघू शकता फुल गॅस केला आहे आम्ही. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सेकंड इन्ग्रेडियंट्स जो आहे आपला कांदा, जो कधी आपल्याला हसवतो आणि तो कधी आपल्याला रडवतो. तर आता आपण लांब असून आपण याला टाकणार आहे. हळूहळू. आता मिक्स कर. तो आता आपण याला मिक्स करणार आहे. स्लोली मिक्स करायचं आहे, कारण ही पूर्वीची फर्स्ट रेसिपी आहे. तर मी पण आता शिकत आहे की कसं भेंडीची भाजी बनवतात. जर माझी मम्मी जर शॉपिंगला गेली तर मी बनवेल जेवण. पूर्वी तुला भेंडीची भाजी आवडते? हो, मला आवडते. आणि सगळ्या मुलांनो ऐका, सगळ्या मुलांनी ग्रीन व्हेजिटेबल्स खायच्या, जसे कारल्याची भाजी पण खायची. आणि कारल्याची भाजी कशी असते पूर्वी? कडू कडू कडू. तर आपण आता ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत ग्रीन चिली. थोडंसं आपण गॅस कमी केला आहे. जर तुम्ही पदार्थ टाकताना आपल्याला कमी करायचा आहे थोडासा गॅस, नाही तर हात भाजू शकतो. आपण वरतून थोडीशी ग्रीन चिली टाकली आहे. तर आता आपल्याला चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. तर गॅस थोडासा करूया फास्ट. जेव्हा तुम्ही मिळवत असाल, मीन्स थोडं मिक्स करत असाल तर थोडंसं गॅस मीन्स जास्त करा. आता जरा कमी करा गॅस, कारण आपण आता टाकणार आहे आपली मेन इन्ग्रेडियंट्स भेंडी, जी आहे लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे की लेडीजची फिंगर. हळूहळू ऍड कर. हळूहळू ऍड करायची आहे आपली भेंडीची भाजी. तर आपण आता ऍड करत आहोत भेंडी. आणि आता भेंडी मिक्स करून घेऊया थोडीशी तेलामध्ये. तेल आणि कांदा आपण पहिले टाकला आहे. तर आता आपण चांगलीशी मिक्स करून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार मीठ. मीठ टाकू. हा ठीक आहे. कधी कधी मुलांकडून जास्त पडू शकतं. भाजीची रिस्क घेऊ शकत नाही, कारण की एकदा भाजी खारट झाली तर पुन्हा ती बनवू शकत नाही. थोडीशी जर कमी पडलं आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहोत. याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं वाटत असेल मीठ तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. तर शक्यतो मीठ कमी खावं, शरीरासाठी चांगलं असतं.
तर आता ही भाजी आपण 2 मिनिटं हो. आपण ही छान अशी Mix परतून करणार. घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यावरती ठेवणार आहोत झाकण. डिश, जे आपण तिला पूर्ण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा वॉटर ऍड केलेलं नाहीये, काहीच ही add फक्त केलेलं आपण वाफेवरती शिजवणार आहोत. Start. तर आता आपण चेक करणार आहे की आपली भाजी रेडी झाली की नाही. तर आपली भाजी आता थोडीशी शिजली आहे. तर आपण थोडी अशी परतून घेऊया हलकीशी. अशी परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. वास एकदम मस्त घमघमाट. त्याच्यामध्ये थोडंसं आपण आता खोवलेला नारळ जो आहे तो ऍड करूया थोडा. जो आहे कोकणातला सगळ्यात स्पेशल. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, तर मला खूप आवडतो. आणि जर हे टाकलं नाही तर आपली रेसिपी अपूर्ण होऊन जाईल. तर जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाहीये. जर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल, पण नेक्स्ट टाइम जरूर ट्राय करा. एकदम मजाच येऊन टाकते. चला आता आपण ह्याला 2 अगं मिनिटासाठी हे टाकू, नारळ टाक थोडा असं वरतून थोडं टाक. नारळ टाकणार आहे आपण वरतून. हा खोवलेला नारळ आहे, ओला नारळ आहे हा. ओला नारळ असं आपण वरतून मस्त पैकी त्याला असं पसरवून घेऊया. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान आहे, एकदम नॅचरल कलर आहे, जो आपण मेंटेन ठेवलाय भाजी शिजवताना. पण त्याच्यामध्ये कुठलेही आपण वॉटर ऍड केलेलं नाहीये आणि त्याला आणि कुठल्याही काहीच प्रकारचा एक्स्ट्रा दुसरं- शिजवलेला नाहीये. आणि दुसरं काहीच ऍड केलेलं नाहीये. जशी आहे भाजी तशीच शिजवली आहे. हा, म्हणजे तुम्ही बघू आता शकता पुन्हा की- एकदा आपण एक 2 सेकंदासाठी झाकण ठेवूया आणि मग आणि नंतर थोडस लाईटली त्याला शिजवून घेऊया. भेटत. स्टार्ट. तर आता आपली भाजी झालेली आहे. तर आपण वरतून आता झाकण काढणार आहे. हो, तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही भाजी या प्लेट मध्ये काढणार आहोत. बघू शकता खालून थोडी